मॅचला सुरुवात. 3 षटकांची मॅच. पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क मध्ये पहिला षटक. पहिल्याच बॉल वरती अपील. फलंदाज बाद. लेग बिग स्वरूपामध्ये बॅकफुटला होता. मागच्या पायावरती लागला आणि त्याचंच कारण पिचिंग इन लाईन डिरेक्शन ऑफ द बॉल. हाईट फॅक्टर सारं काही पाहिलं पद्धतीने आणि ओळखलं निघालं आणि लगेच आउट दिलाय. मधोमध सापडला. एक्झॅक्टली सुशांतजी मांजरेकर सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चीते की चाल बाज की नजर और सुशांत मांजरेकर के डिसीजन के ऊपर संदेह नहीं किया करते हैं. ISPL अगदी सातत्याने ज्यांच्या नावापुढे पाहायला मिळालेली आहे. महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा लेदर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, आघाडीचे उत्कृष्ट फलंदाज आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. खर तर कौतुकाची आणि मोठी बाब आहे बाण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मिस्टर बिग बॅश स्वतः रमाकांत पवार सर यांना आपण पाहत आहोत. भारतातल्या सर्वाधिक नामवंत स्पर्धा ते सातत्याने कव्हर करतायत. दिल्ली पासून पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा अनेक राज्यांमध्ये त्यांना आपण पाहिलेलं आहे. त्यावेळेस बॉल ऑन साईडला केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळतोय. 3 लेजेंडरी क्रिकेटर परंतु 3 उत्कृष्ट अंपायर आज या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. राजेजी तळाशिलकर अर्थात आऊ टेनिस क्रिकेटची एक चालती बोलती आख्यायिका राहिली. एकेरी धाव आली आहे. सिंगल आलेली पाहायला मिळाली. एक फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्या षटक हातात असताना गोलंदाजी मार्क वरती सनी डोलकरला आपण पाहत आहोत. सनी आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा बॉल सनीच्या बॅटमधून फटका बसला. शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येमुळे काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. आदरणीय राजूजी परब साहेब ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. राजूजी परब साहेब आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. राजूजी परब साहेब. सतीश सर पुढची मॅच कोण जिंकले? जय टीलर जिंकले का माहिती? आर्यन जिंकले. यावेळेचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या आधी बॉलने मारली बाजी. रन्स मिळतात आयत चौकार. इथून चौकार आलेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 5 बनली आहे. 2 फलंदाज बाद. 5ला 2 आहेत. चांगला स्ट्रोक इथून येत असताना जिथे काही बॉल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतो आहे. चौकार आल्यानंतर इथून स्वप्नीलला आपण पाहिलं तर डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा बढ़लेल्या आहेत. एकंदरीत 5 डॉट बॉल पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सनी डोलकर चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळाली आहे. कोणाचा काटकोनाचा वापर सातत्याने तो चांगला करतोय. डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 षटकांची मॅच आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. टॉस साठी आर्यस आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल तो CI11. नेक्स्ट मॅच CI11 आणि त्याच्या अगेन्स्ट आर्यस. विनर्स वर्सेस विनर्स.
तेजस काटकर गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल लोड फुल टोस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फुल टोल वसूल केलाय. डाऊन द ग्राउंड, षटकार. वैभवच्या बॅट मधून निघणारा षटकार इथे पाहायला मिळाला. मोठ्या मनाचा दिलदार स्वभावाचा वैभव आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने डेडिकेट केला होता. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या फारसा उडून जाणारा पाहायला मिळालाय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. शफल झाला होता बॅटर. हा स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना चांगला चेंडू आणि त्याच कारण की काय इथून मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला बॅटच्या मधोमध लागलेला नाही. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. तेजस काटकरने सिंगल डबल खर्च केलेले आहेत. एकेरी धाव इथून येते. धावफलकावरती 12 बनलेल्या आहेत. 12ला 2 आहेत. अडचणीमधून सावरायच्या संघाला, स्वतःला आवरायचं, संघाला सावरायचं, याच गोष्टी महत्वाच्या राहतील. यावेळेचा बॉल फटका बसतोय. कटरचा वापर, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तदवर मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. स्वप्नील दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 आहेत. 14ला 2 आहेत. धावा सातत्याने येत आहेत. पहिल्या षटकामध्ये तितक्याशा रन्स पाहायला मिळाल्या नाहीत. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली जरूर, परंतु धावा थांबवण्याकडेही तेजस काटकरचा कल तितकासा पाहायला मिळतो. जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे. प्रत्येक भूमिकेला त्याने न्याय दिला. आडवा बॅटने ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आर्यन्स आणि CI11. टॉस साठी नेक्स्ट मॅच. दोन्ही खेळाडू एकाच गावातील आहेत. दोन्ही काटकर. एका बाजूला स्वप्नील काटकर, एका बाजूला तेजस काटकर. एका गावातले असल्यामुळे एकापेक्षा एक वरचढ आहेत. 20 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल ऑन साइडला, गॅप मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहे. 24ला 2. खेल चलेगा 2. दोन षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या. टॉस करण्यात येईल. एका बाजूला CI11 आणि त्याच्या अगेन्स्ट आर्यन्स टीम कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक. यावेळेचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑनला तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. स्वप्नील काटकर ज्या रीतीने बॅटिंग करताना विरोधकांना चर्चा करायला गप्पा देऊ आम्ही, विरोधकांना चर्चा करायला गप्पा देऊ आम्ही, थोडा धीर धरा, एक धप्पा देऊ आम्ही, धप्पे दिलेत त्याने. दर्जेदार बॅटिंग केली अद्याप. हा बॉल जास्तीचा बाहेर निघालाय. दिशाहीन आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार. आणि प्रताप पाहायला मिळाला. अवांतर धाव धावफलकावरती 26 ऑन द बोर्ड.
26 loss of 2 wicket. यावेळेस बॉल देखील बळवलाय. यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळतोय. आर्यन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना सिया या संघाला आपण पाहणार आहात. सिया 11 आणि आर्यन 11 या टीमला आपण पाहणार आहात. आर्यन 11 आणि सिया 11 नेक्स्ट मॅच. परंतु त्याआधी हे दोन विनर्स. मागील सामना काय मॅच झाली होती, शेवटच्या बॉल पर्यंत गेली. हा बॉल फुललेला इथून मात्र मला मिळाला वाईट यॉर्कर. कारगर साबित राहिलाय. चांगली गोलंदाजी सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. कमलेश अचूकतेने गोलंदाजी करतोय. वाईट यॉर्कर सातत्याने हाताळत. मागील मॅच 3 बॉल 13चा सामना अतिशेंद्र बाहुबलीने फिनिश केला. काय मॅच झाली. शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेला. 1 बॉल 5 ला त्याने षटका ठोकला होता. मन कवडा आहे तो. खरं तर त्याने हिरलं होतं की बॉल पुढ्यात येणार आहे आणि तेच त्याने पाहिलं. पुढ्यात आला आणि समोर ठोकला होता. यावेळेचा बॉल वळण घेणारा ते यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. विकेट होईल सॅक्रिफाईस. फलंदाज होईल इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. सर्वांच विशेष करून आभारी आहोत आपण. आयुषी राहुल सावंत ज्यांच्या माध्यमातून पाणी लाभलेलं आहे. आज सर्वात मोठी देण्याची दाण्यात ज्यांनी दाखवलेली आहे. तहानलेलं पाणी पाजणं ही सर्वाधिक मोठं दान, श्रेष्ठ दान आपण म्हणतो. प्रत्येकाला पाणी पाजलं. त्यावेळेस बॉल कव्हरचा केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी घेत असताना फलंदाज बाद होईल. 27 आहेत. 27 ला चौथा बॅटर आउट. ऋतिक सगळ्यांच्या आधी आहे ग्राउंडला. वैभव 27 ला 4. शेवटचा चेंडू या षटकाधी. थोड्याच वेळामध्ये आपण नेक्स्ट मॅच करणार आहोत टॉस. शेवटचा बॉल या षटकातील पाहायला मिळेल. बॅकफुटला आले. ऑन साइडला केला. गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोल झालाय. चौकार आला. 31 बंड्यात 32चे टार्गेट. या आपण राजेजी तळाशिलकर सर यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल टॉस. द लेजेंड, टेनिस क्रिकेट विश्वामधील एक उत्कृष्ट गोलंदाज, फिरकीचा जादूगार, परंतु बॅटिंग देखील त्याच दर्जाची पाहायला मिळाली. असे मधल्या फळीतील एक उत्कृष्ट फलंदाज म्हणूनही राजेजी तळाशिलकर यांच्याकडे आपण गेले अनेक वर्ष पाहत आहोत आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्रभर ब्रह्मांडी चालू आहे ज्यांची. तीनोची मॅच. हेड इज अ कॉल. टॉस जिंकला CI11 या टीमने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. चला YSCC टीम त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. YSCC आणि सिद्धिविनायक वॉरियर्स चला त्वरित आपल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायला हवेत.
पाणी येते पाणी घेऊन आला तशीच आहे गाडी ती तिकडे नाही गेलं चला त्वरित बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतात. क्षेत्ररक्षण सजून घ्या, घाई करा. एक मैच और पूरा खेल हो जाएगा. एक बॉलर शॉट तेजस आणि हा दुसराचं नाव काय?
हा, दे.